बारामतीत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सध्या बॅनर सत्र सुरू आहे। अजित पवारांचे पुन्हा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागलेत, तर सुप्रिया सुळेंच्या बॅनर्स नंतर आता अजित पवारांचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळतात। बारामतीच्या इंदापूर चौकात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे लिहिलेले बॅनर्स हे सध्या पाहायला मिळतात। आपण ही दोन दृश्य पाहतोय। अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स पाहायला मिळतात, तर काल सुप्रिया सुळेंचा सुद्धा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स बारामतीमध्ये पाहायला मिळाले होते। प्रतिनिधी जयकुमार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। जयकुमार, खरं तर दोन्ही नेत्यांचे म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर पाहायला मिळतात, युगेंद्र पवारांचे भावी आमदार नावाचे बॅनर पाहायला मिळतात। बारामतीमध्ये बॅनर सत्र सुरू झालं का? बारामतीमध्ये सध्या बॅनर वॉर सुरू आहे। शरद पवार गट लावण्यात आले होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बारामतीतील इंदापूर चौकामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावण्यात आले होते। कालांतराने ती फ्लेक्स काढण्यात आली। सुप्रिया सुळेंचे जे फ्लेक्स लागले होते ते दुपारच्या दरम्यान पुन्हा काढून नवीन फ्लेक्स त्या ठिकाणी लावण्यात आले आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आज ते फ्लेक्स पुन्हा सकाळी काढण्यात आलेले आहेत आणि युगेंद्र पवारांचे देखील फिक्स आमदार असे बॅनर बारामतीमध्ये लावण्यात आले होते। त्यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी सध्या बारामतीमध्ये सुरू आहे। मागे आपण पाहिलं की गणेश फेस्टिवल मध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावण्यात आले होते। आता कुठेतरी बारामतीमध्ये तरी कार्यकर्त्यांमध्ये बॅनरबाजी जोरात सुरू आहे। कुठेतरी आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना भावना वाटते की त्यांच्या नेत्यांना ते पद मिळावं, परंतु अद्याप विधानसभा लांब आहे। विधानसभेचे इलेक्शन पार पडल्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल। पण अगदी खरं आहे जयकुमार, खरं तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बॅनर वॉर हे सध्या बारामतीमध्ये पाहायला मिळते। मात्र बॅनरवरची कुणाची इच्छा पूर्ण होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।